नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जर तुम्हाला 9 इंचीमध्ये घराचं बांधकाम करायचं असेल किंवा तुम्हाला 6 इंचीमध्ये घराचं बांधकाम करायचं असेल, 9 इंचीमध्ये समजा तुम्हाला 1 रूमचं बांधकाम करायचं असेल, 2 रूमचं बांधकाम करायचं असेल, 4 रूमचं बांधकाम करायचं असेल किंवा 6 इंचीमध्ये तुम्हाला 1 रूमचं, 2 रूमचं, 4 रूमचं बांधकाम करायचं असेल, तर दोन्हीमध्ये बांधकाम करण्यासाठी टोटल खर्चाचा डिफरन्स किती पडू शकतो, मटेरियलचा डिफरन्स किती पडू शकतो। मित्रांनो, जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही एक आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर घराचं बांधकाम करण्यासाठी एक चांगलं डिसिजन घेऊ शकणार आहेत। कारण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये समजा एक भिंत बांधायची आहे, तुम्हाला एक भिंत बांधायची आहे 9 इंची बांधकाममध्ये। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक भिंत तुम्हाला बांधायची आहे 9 इंची बांधकाममध्ये, तर एक भिंत बांधण्यासाठी टोटल मटेरियल खर्च किती येणार आहे, लेबर खर्च किती येणार आहे एका भिंतीसाठी, किंवा 6 इंचीमध्ये समजा एक भिंत बांधायची असेल तर टोटल मटेरियलसाठी खर्च किती येणार आहे, लेबरसाठी किती खर्च येणार आहे, माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर आजचा व्हिडिओ बघितला आणि तुमचं एक बजेट कमी असेल तर एक चांगलं डिसिजन तुम्ही घेऊ शकणार आहेत घराचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी। कारण या व्हिडिओमध्ये 9 इंची बांधकाम असेल किंवा 6 इंची बांधकाम असेल, दोन्हीमध्ये खर्चाचा डिफरन्स किती पडणार आहे माहिती मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला 9 इंची बांधकामासाठी टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येणार आहे त्याबद्दल माहिती सांगतो, आणि नंतर 6 इंची बांधकामासाठी टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येणार आहे त्याबद्दलची माहिती नंतर सांगतो। नंतर मित्रांनो, तुम्हाला टोटल दोन्हीमध्ये डिफरन्स किती पडणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो। मित्रांनो, सुरुवातीला 9 इंची बांधकामाला एक भिंत बांधण्यासाठी आता एका भिंतीचा आपण माप किती धरलेला आहे, एका ब्रासचं माप धरलेलं आहे, म्हणजे 100 स्क्वेअर फूटची एक भिंत आपल्याला फक्त बांधायची आहे, बांधकाम करायचे आहे। समजलं मित्रांनो। आता 9 इंची बांधकामाला विटा किती लागणार आहेत, 950च्या आसपास विटा लागणार आहेत। एका विटाची किंमत आपण 8 रुपये धरलेली आहे 9 इंची बांधकामासाठी। आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, पण आपण एक उदाहरणासाठी 8 रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे। आपल्याला विटा लागणार टोटल 950 विटांचे 8 रुपयाच्या रेटनुसार झाले 7600 रुपये 9 इंची बांधकामासाठी विटा लागणार आहेत। त्यानंतर वाळू किती लागणार आहेत, वाळू साधारणतः आपल्याला, वाळू म्हणजे क्रससँड, आता बऱ्याच ठिकाणी वाळू मिळत नाही, क्रससँडचा वापर केला जातो। 40 CFTच्या आसपास आपल्याला क्रससँड लागणार आहे। आता 40 CFT म्हणजे किती, 40 घनफूटच्या आसपास आपल्याला क्रससँड लागणार आहे। आता क्रससँडचा रेट आपण 65 रुपये पर CFT धरलेला आहे। 40 CFT आपल्याला लागणार आहे, 40 CFTचे 65 रुपयाच्या रेटनुसार झाले 2600 रुपये क्रससँडसाठी आपल्याला खर्च येणार आहे। त्यानंतर आपल्याला सिमेंट किती लागणार आहे, सिमेंट साधारणतः 3 ते 4 बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे। एका बॅगची किंमत आपण 400 रुपये धरलेली आहे, 4 बॅगचे झाले 1600 रुपये। त्यानंतर आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे एक भिंत बांधण्यासाठी, म्हणजे एक ब्रासची एक भिंत बांधायची आहे, 100 स्क्वेअर फूटची एक भिंत बांधायची आहे, तर त्याला लेबर खर्च किती येणार आहे 100 स्क्वेअर फूटची भिंत बांधण्यासाठी। लेबर खर्च मित्रांनो आपण 25 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे, म्हणजे ब्रासनुसार जर तुम्ही धरलं तर 2500 रुपये ब्रासनुसार होणार आहे। असे स्क्वेअर फूटनुसार जर धरलं तर 25 रुपये पर स्क्वेअर फूट होणार आहे। आपलं एका भिंतीचं काम आहे टोटल 100 स्क्वेअर फूटचं 25 रुपयाच्या रेटनुसार झालं 2500 रुपये। आता मित्रांनो, 25 रुपये जे आपण पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असू शकतो। आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे 9 इंचीचं बांधकामाचा त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, पण आपण एक उदाहरणासाठी 25 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली, आता 9 इंची बांधकामासाठी किती खर्च येणार तुम्हाला समजेल मित्रांनो। वीट असेल, क्रससँड असेल, सिमेंट असेल, लेबर खर्च असेल, या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो 14300 रुपये खर्च येणार आहे एक भिंत बांधण्यासाठी। समजलं मित्रांनो। आता तुम्हाला किती भिंती बांधायची आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। आता 6 इंची बांधकामासाठी किती खर्च येणार आहे हे जाणून घेऊया, नंतर दोन्हीचं आपण कॅल्क्युलेशन करूया। आता 6 इंची बांधकामासाठी किती येऊ शकतो, 6 इंची बांधकामासाठी एक भिंत बांधण्यासाठी 350 विटा लागणार आहेत। एका विटाची किंमत आपण 15 रुपये धरलेले आहे। 350 विटांचे 15 रुपयाच्या रेटनुसार झाले 5250 रुपये। त्यानंतर आपल्याला वाळू किती लागणार आहे, म्हणजे क्रससँड किती लागणार आहे, 30 CFTच्या आसपास आपल्याला क्रससँड लागणार आहे। 65 रुपये पर CFTची किंमत धरलेली आहे खरेदीची। 30 CFTचे झाले 1950 रुपये आपल्याला क्रससँड खरेदी करण्यासाठी। त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे एक भिंत बांधण्यासाठी
6 इंची बांधकामासाठी 2.5 ते 3 बॅगच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे। एका बॅगची किंमत आपण 400 रुपये धरलेले, 3 बॅगचे झाले 1200 रुपये। त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे 6 इंचीमध्ये एक भिंत बांधण्यासाठी, एक ब्राचची भिंत बांधण्यासाठी हा रेट मित्रांनो आपण 20 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। आपलं एका भिंतीचं काम आहे 100 स्क्वेअर फूट, 100 स्क्वेअर फूटच्या रेटनुसार 100 स्क्वेअर फूटचं 20 रुपयाच्या रेटनुसार झाले 2000 रुपये। आता मित्रांनो 6 इंची बांधकामाचे 6 इंची जे तुम्हाला सर्व सांगितलंय यांची सर्वांची जर बेरीज केली म्हणजे वीट असेल, क्रससँड असेल, सिमेंट असेल, लेबर खर्च असेल, या सर्वांची जर बेरीज केली तर मित्रांनो 10,400 रुपये येणार आहे एक भिंत बांधण्यासाठी। समजलं मित्रांनो 9 इंचीसाठी किती खर्च येणार होता एक भिंत बांधण्यासाठी? टोटल 14,300 रुपये। आणि 6 इंची बांधकामासाठी एक भिंत बांधण्यासाठी किती खर्च येणार आहे? 10,400 रुपये। म्हणजे मित्रांनो या दोन्हीमधला जर डिफरन्स बघितला तर सरासरी 3,900 रुपयाचा डिफरन्स येणार आहे। म्हणजे मित्रांनो एक सरासरी आपण अंदाज जरी घेतला तरी 9 इंची आणि 6 इंचीसाठी एक भिंतीसाठी 3 ते 4,000 रुपयाचा फरक पडू शकतो। बघा मित्रांनो, बघा आता तुम्हाला किती रूमचं बांधकाम करायचं आहे, 1 रूमचं करायचं आहे, 2 रूमचं, 4 रूमचं, त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। एवढा मित्रांनो डिफरन्स पडू शकतो 9 इंची बांधकामासाठी आणि 6 इंची बांधकामासाठी। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।